नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वरून कुरकुरीत आणि भरपूर असे लेयर असलेली आतपर्यंत पाक गेलेली रसरशीत अशी बालुशाही योग्य प्रमाणात कशी बनवायची घरच्या घरी. चला तर बघूया. बालुशाही बनवण्यासाठी मी इथं 2 वाट्या मैदा घेतलाय. तुम्ही कोणत्याही वाटीनं माप घ्या. दोन वाट्या मैदा घेतलाय. त्याच्यात 1 छोटा चमचा बेकिंग पावडर टाकू. बेकिंग सोडा नाही हा, बेकिंग पावडर आहे. आणि चिमूटभर मीठ टाकू आणि याला चाळून घेऊ. असं चाळून घेतलं की सगळे जिन्नस एकजीव होतील. सगळ्या मैद्यात बेकिंग पावडर आणि मीठ मिक्स होईल. आता इथे चाळून झालाय आपला मैदा. आता याच्यामध्ये आपण पाव वाटी वितळून घेतलेलं तूप टाकू. गावरान तूप आहे. आणि याला मिक्स करून घेऊ. तुम्ही तेल पण वापरू शकता, पण तुपाने चव छान येते. तूप आणि पीठ एकजीव करून घेऊ. आणि याच्यामध्ये आता साधंच पाणी थोडं थोडं घालून गोळा मळून घेऊ. मळून म्हणजे आपल्याला फक्त मिक्स करायचं आहे हे पीठ. असं हाताने गोल गोल फिरवत, जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसं दाबून दाबून मळायचं नाही. याला फक्त गोल गोल हात फिरवत याला मिक्स करून घ्यायचं. आणि पाणी जसं लागेल तसं थोडं थोडं घालायचं. पाणी मैद्यावर असतं, कमी जास्त लागू शकतं. मला इथे पाऊण वाटी पाणी लागले. असंच करायचं हे पीठ. आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचंय. गोळा बनवून घ्यायचा याचा. याला खूप जास्त असं दाबून मळायचं नाहीये, नाहीतर मग आपल्या बालुशाहीला जास्त लेअर पडणार नाहीत. असंच ठेवायचं हे पीठ. आता इथे मळून झालंय आपलं पीठ. आता याला 10 मिनिट झाकून ठेवू आपण. आणि तोपर्यंत पाक करून घेऊ. तर गॅसवर एक कढई ठेवली मी. आणि ज्या वाटीनं आपण मैदा घेतला होता त्याच वाटीनं पाऊण वाटी साखर घेतली आहे. आणि पाऊण वाटीच पाणी टाकायचं. जेवढी साखर घेतली तेवढंच पाणी घ्यायचं. आता याच्यामध्ये 2 विलायची टाकलेत मी फोडून. दोन 4 केशराच्या काड्या टाकल्यात. अगदी ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. याच्यामध्ये मी केशरी फूड कलर टाकलाय. हे पण टाकणं ऑप्शनल आहे, पण याने कलर खूप छान येतो आपल्या बालुशाहीला. अगदी विकत मिळते तशी. तुम्ही नाही टाकला तरी चालेल. ते पाक करताना आपल्याला फक्त साखर विरघळून थोडासा चिकट पाक करून घ्यायचा आहे. आपल्याला एकतारी असा पाक करायचा नाहीये. साखर विरघळली आणि एक 2 मिनिट उकळी आली की आपला पाक चिकट होईल. तसाच पाक पाहिजे आपल्याला फक्त. तर इथे उकळी आली आपल्या पाकाला. इथे चिकट पण झाला आपला पाक आणि तार पण येत नाहीये. असाच पाक पाहिजे आपल्याला. आणि चमच्याने जर सोडले तर पटपट थेंब पडतायत. याची तार बनत नाहीये. आता इथे गॅस बंद करू आणि याच्यात थोडंसं लिंबू पिळून घेऊ, म्हणजे आपला पाक ह्या स्टेजला राहील, पुढे जाणार नाही. आता आपलं पीठ बघू. आता याला 10 मिनिट झालेत. बघू शकता भिजलंय आपलं पीठ छान. आता याला असं गोळा घ्यायचा आणि पोळपाटावर असं हाताने थोडंसं पसरवून घ्यायचं. खूप जास्त जोरात दाबायचं नाही, हलक्या हातानेच करून घ्यायचं. आणि याला मधून असा कट देऊन घ्यायचा. आणि ही बाजू एकावर एक ठेवून घ्यायची. आणखी मधून कट देऊन घ्यायचा.
ही पण बाजू एकावर एक ठेवून घ्यायची. याला परत मधून कट देऊन घ्यायचा. पुन्हा दोन्ही भाग एकावर एक ठेवायचे. बघू शकता आत्ताच लेअर दिसत आहेत याला भरपूर अशा. परत एकदा याला मधून कट देऊन घ्यायचा. असे 2 भाग झाले की याचे उंडे बनवून घ्यायचे. ज्या आकाराची बालुशाही तुम्हाला लहान मोठी जशी पाहिजे तसे उंडे बनवून घ्या. आणि आपल्या पिठाला खूप असे लेअर दिसत आहेत आत्ताच. त्यातला एक उंडा घ्यायचा आणि हलक्या हाताने असा गोल फिरवायचा आणि थोडासा प्रेस करायचा आणि त्याला मधून असं छिद्र करून घ्यायचं. बालुशाहीचा आकार द्यायचा याला. आणि याला ओबडधोबडच ठेवायचं. खूप असं गोल करायचं नाही. फक्त थोडंसं हातावर फिरवून घ्यायचं आणि प्रेस करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण आपल्या सगळ्या बालुशाही करून घेऊ. आता इथे करून झाल्यात आपल्या सगळ्या बालुशाही. आता तळून घेऊ. आता इथे गॅसवर एक कढई ठेवली मी आणि त्यात तेल ठेवलंय. आता याच्यात बालुशाही सोडून घेऊ. कमीच सोडायच्या आहे. एकदम मोकळ्या अशा हलल्या पाहिजेत त्या. एवढ्याच सोडायच्या आहेत. आणि तेल बघू शकता तुम्ही एकदम कमी गरम आहे. म्हणजे थोडंसं गरम झालं की लगेच त्यात बालुशाही सोडायची. बघू शकता थोडेसे बुडबुडे येत आहेत फक्त आपल्या बालुशाहीला. असंच गरम पाहिजे तेल. नाही तर जास्त गरम तेलात सोडलं तर बालुशाही फक्त वरून लाल होईल आणि आतमध्ये पीठ कच्चं राहील. त्यामुळे एकदम कमी गॅसवरच याला आणि कमी तापलेल्या तेलातच सोडून घ्यायचे. गॅस अजिबात वाढवायचा नाही आणि याला सोडल्याबरोबर अजिबात हलवायचं पण नाही. थोडा वेळ सेट झाली की मग हलवून घ्यायचं. आता 2-3 मिनिट झाले आपली बालुशाही एका बाजूने तळतीये. हिला फक्त असं थोडीशी जागा बदलून सरकून घ्यायचं आणि मग 2-3 मिनिटांनंतर पलटी देऊन घ्यायचं दुसऱ्या बाजूने. गॅस कुठेच वाढवायचा नाहीये. एकदम कमी गॅसवरच आपल्याला बालुशाही तळायची आहे आणि हिला तळायला बराच वेळ लागतो. एक बॅच तळायला जवळजवळ 9-10 मिनिट लागतात. बघू शकता भरपूर अशा लेअर आल्यात आपल्या बालुशाहीला आणि कलर पण मस्त एकसारखा आलाय. तळताना अजिबात घाई करायची नाही. कमी गॅसवरच तळून घ्यायच्या. इथे तळून झाल्या आपल्या बालुशाही. काढून घेऊ. आणि आता दुसरी बॅच टाकून घेऊ. तुमचं तेल जर तुम्हाला दुसरी बॅच टाकताना जास्त गरम वाटत असेल तर थोडा गॅस बंद केला आणि परत चालू केला तरी चालेल. पण कमीच तापलेल्या तेलात बालुशाही सोडून घ्यायची. आता इथं आपली बालुशाही गरम गरम पाकात सोडून घेऊ. आणि पाक आपला एकदम कोमट आहे आणि बालुशाही गरम आहे. अशीच ठेवू. एका बाजूने जवळजवळ 1.5 ते 2 मिनिट ठेवायची. म्हणजे चांगला आतपर्यंत पाक जातो. आपली बालुशाही भिजते तोपर्यंत इकडची बालुशाही आपण पलटून घेऊ. आता याला एका बाजूने 1.5 मिनिटापेक्षा जास्त झालेत. आता याला आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ. फूड कलर घातल्यामुळे आपल्या बालुशाहीला एकदम विकतच्या सारखा कलर आलाय. आता दुसऱ्या पण बाजूने 1.5 मिनिट ठेवून झाले. आता काढून घेऊ ही बालुशाही.
बघू शकता मस्त अशी बालुशाही झाली आपली, वरून कुरकुरीत आणि आतपर्यंत पाक गेलेला आहे आणि लेयर्स पण खूप छान पडलेले आहेत. आता दुसरी पण बॅच आपण पाकात सोडून घेऊ आणि 1.5 मिनिट एक बाजूने ठेवून घेऊ. बघा खूप छान अशा लेअर आलेल्या आहेत आपल्या बालुशाहीला आणि अगदी कमी मेहनतीत आतपर्यंत पाक गेलाय. बघू शकता खूप अशी फेटायची नाही, मेहनत करायची नाही, एकदम सोप्या पद्धतीने अगदी विकत मिळते तशी बालुशाही घरच्या घरी या